तर काल मी माझी दाढ काढून आली आहे. 2-3 दिवसा अगोदर मी गेली होती डेंटिस्टकडे, कारण की इथे एक ना असं अ, काय बोलतात ते कसं बबलसारखं आलं होतं, ते त्याच्यात रेड असा बबल होता. तर तो दाखवायला मी गेली होती की तो काय आहे. तर ती बोलली मला की तिथे इन्फेक्शन झालं आहे, तर तुला तुझी दाढ काढावी लागेल. बट मी त्या दिवशी खरंच रेडी नव्हती. तर मी तिला बोलली की मला 2-3 दिवसांनी मी येते आणि काढेन. तर मग 2-3 दिवसानंतर मग काल मी गेली होती तिच्याकडे, डॉक्टरकडे, आणि मी दाढ रिमूव्ह केली आहे. थोडंसं स्वेलिंग आहे, बट ती आय थिंक हळूहळू जाईल. आणि मला खरं वाटलं होतं की खूप दुखणार मला, तर म्हणून मी रेडी नव्हती. बट काय नाही, एक इंजेक्शन दिलं ॲनेस्थेशियाचं. 10-15 मिनटं बसायला लावलं होतं बाहेर, आणि 10-15 मिनटांनी आत बोलवलं, आणि काही नाही, जस्ट आय थिंक 1-2 मिनटाच्या आत तिने माझी दाढ काढलीसुद्धा. मला काय वाटलंही नाही, फक्त थोडंसं स्वेलिंग आहे, बट हे हळूहळू जाईल. तर ठीक आहे, बघू आता. 15 दिवसांनी बोलवलं आहे. तर अगर तुम्हाला पण असं काय प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही घाबरत असाल की दाढ काढणार तर दुखणार वगैरे सर्व, तर असं काही नाही आहे, काही दुखत नाही, खूप पेनलेस असतं ते. तर तुम्ही घाबरू नका, जशी मी घाबरली होती. तर मला डेंटिस्टने आईस्क्रीम खायला सांगितले, तर मी खाते आता जरा आईस्क्रीम आणि रिलॅक्स होते थोडंसं. ही आहे आईस्क्रीम, तर मी आईस्क्रीम खाते. तर मी आईस्क्रीम खाऊन घेते आणि थोडा आराम पण करते. पिस्ता फ्लेवर आहे, छान आहे. तर मला खिचडी खायची आहे, कारण की दाढ काढली आहे माझी. तर मी तांदूळ भिजत टाकलेत आणि ही मी मुगाची डाळ भिजवली आहे थोडीशी. टमाटर चिरून घेतला आहे मी, आणि थोड्या मिरच्या अशाच तोडल्यात हाताने. तर मी मिरची, टमाटर आणि जिरं मोहरी टाकली याच्यात. तर चांगलं मिक्स करते. थोडीशी हळद टाकूया. जी मी डाळ भिजत टाकली होती, आता मी ती याच्यात टाकणार आहे. आता जे हे तांदूळ ठेवले होते ते सुद्धा मी टाकून देते. त्याच्यात मी तांदूळ सुद्धा टाकून दिले, आणि हे थोडं कमी पाण्यातच पहिले थोडा वेळ होऊ देते, मग मी पाणी ॲड करेल त्याच्यात. पाणी टाकून देऊया आपण आता. तर पाणी पिऊनही घेते मी, थकली जाऊ. आपल्याला मीठ टाकायचं राहिलंच आहे. मीठ टाकून दिलं मी, आता याला होऊ देते. तर खिचडी बनते आपली, तोपर्यंत मी बसते जराशी. जरा मला एडिट करायचे होते व्हिडिओज माझे, तर मी ते करून घेते तोपर्यंत, आणि खिचडी तोपर्यंत होत राहील. तर चला मग मी हे खाऊन घेते. झाल्यावर खिचडी ठेवून दिली आहे मी आता गॅसवरती, आणि बसते थोड्या वेळ. मी खरंच थकली आता. थोडंसं मग गरम खिचडी नाही खाऊ शकत, मी विसरलीच होते. थोडी थंडी झाल्यावरतीच खाऊ शकते. तर वाट बघते आता मी, मला जाम भूक लागली आहे. 2:30 वाजल्यात आता. बघून घेऊया ती झाली की नाही. ठीक आहे. तर मस्त आपली खिचडी झाली आहे. तर खिचडी आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये. मला जास्त खायची इच्छा नाही आहे, तर मी थोडंसंच खाऊन बघते.
तरी आपली खिचडी तयार आहे. तर मी खिचडी खाऊन घेते आता. ठीक आहे, चला तर मग भेटूया उद्या. बाय.